तर मित्रांनो बघा आता स्कूलला जाऊन आलेलो आणि ना आता चाललेलो आहे क्लासला. आता तुम्हाला डायरेक्ट क्लासवरनं आल्यावरच भेटतो. तर मित्रांनो बघा आता मी आहे ना हे बनवतोय किंडर जॉय घरी, ते बी फक्त चोकोस, मिल्की बार आणि डेअरी मिल्क. डेअरी मिल्क किंवा तुम्ही डार्क चॉकलेट यूज करू शकता. मी डेअरी मिल्क यूज केली. तर मित्रांनो बघा आपण आता हे चॉकोसचे थोडे जाड तुकडे आहेत आणि एक बारीक पावडर आहे. हे जाड तुकडे आहे ना आपण आहे ना आता याच्यात टाकणार आहे. तर मित्रांनो बघा आता हे काय ते काय पण ते हा काय आहे ते कांदे बोलली म्हणून नाही तर मी काहीच करत होते. एकाच फेरीमध्ये 10 तर मित्रांनो बघा आता आहे ना हे झालेले. आता आहे ना थोड्या वेळ ना फ्रीज मध्ये ठेवायचे. फ्रीजर आहे ते फ्रीज नाहीये. फ्रीजर मध्ये बंद होतोय का? बंद झालं बघ. तर मित्रांनो आता तुम्हाला डायरेक्ट बनवतानाच भेटतो. तर मित्रांनो बघा आता हे इथं बॉल्स बनवलेले आणि अजून बॉल्स बनवायचे. हे बघा इथं बनव. तर मित्रांनो बघा आता इथं बॉल्स बनवतोय. मग ते बॉल्स बनवले ना परत आहे ना थोड्या वेळ रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे 30 मिनिट्स. मग ते बाहेर काढल्यावर मग याला चॉकलेट मध्ये डिप करायचंय. मग चॉकलेट मध्ये डिप केलं की मग ही पावडर आहे ना ही याच्यावर अशी लावायची आणि मग परत 20 मिनिट्स रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे. मग झालं की मग आपले चॉको बॉल्स रेडी. आता हे आजच बनते. आता हे आजच बनतात का किती दिवस लागतात का उद्या बनतात सांगता येत नाही, कारण की रेफ्रिजरेटर मध्ये याला भरपूर वेळ लागतो. आणि याला आहे ना पहले डेंजर खातोय यो. प्रोफेशनल खाऊ. यस ब्रो. आगे स्वाद बघा हे बघा परत चाटायला लागलास. तर मित्रांनो बघा आता चॉको बॉल्स आहेत ना हे रेडी केले करतोय. आता याच्यात डेअरी मिल्क आहे का? हो याच्यात एकदा आता डिप करायचं. इथं ठेवायची ही पावडर थोडीशी सगळ्यांना छिडकायची नाही म्हणतात, लावायची म्हणतात. तेच ते लावली की आता कोपऱ्यात हे बी सेम असं असं डिप करायची. पावडर आता थोडीच राहिली. यो लय मोठा झाला आजकाल. लयच किचन वर बसायला लागलं बा. या तुम्ही हो जाऊ. हो मी अभ्यास करतोय. लाईट बंद करा रे.
हो फॅन आता बंद कर. हो मी बसले राहू दे. फॅन बंद कर. जेवला का माझ्या बेडरूमचा एवढूस अरे काय एवढं भरून सामान आणलं तर तुला तीन बनलेलं असेल टेस्टी बनला असेल लय. 3 नाही आपण चौघांना एक आणि जे 3 राहतील ना शेवटचे त्याच्यातून आहे ना अर्ध करायचं आणि सगळ्यांना वाटून द्यायचं. मला वाटलं की आम्ही सगळ्यांना 2-2 देशील आणि तू एकटा 3 देशील. काही बी इथे राहिलंच ना जरा पावडर. जाऊ दे. हे असं फ्रीज मध्ये ठेवायचं. कधी चॉकलेट सूप पिऊन घेऊ का घाणेड्या. हो का मित्रांनो चॉकलेट सूप यो पितोय घाणेड. आता घालता त्यात चांगला कुठे ठेवतोस तू? याच्यामध्ये नको रे तिकडं सेटल करायला. चल झाली. तर मित्रांनो बघा आता जेवण बिवण झालेले आता चॉको बॉल्स बिवण झालेले. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत टाटा बाय बाय.